रविवार दिनांक 11 ऑगस्ट सकाळी 9 वाजता इनोसेंट मेमोरियल सेंटरचे उद्घाटन वसईतील सर्वात सुंदर नैसर्गिक तलाव चुळणे गाव येथे झाले. गेल्या वर्षी 13 ऑगस्ट 2023 रोजी सेंट थॉमस सांडोरचे शिक्षक चार्ल्स रिबेलो व ठाणे महापालिका शिक्षिका मॅग्दलेना रिबेलो यांचा 27 वर्षीय तरुण मुलगा इनोसेंट याचे ज्या खेळावर तो अतोनात प्रेम करायचा तोच खेळ म्हणजे फुटबॉल खेळताना छातीत कळा आल्याने कार्डिनल ग्रेशेस हॉस्पिटल येथे त्याची प्राणज्योत मालवली. ही बातमी चुळणे गाव तसेच संपूर्ण वसई तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. मात्र त्याचे आईवडील या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. कारण काही वेळापूर्वी मी फुटबॉल खेळून येतो असं सांगून गेलेला माझा मुलगा ह्या जगातून निघून गेल्याची बातमी आम्ही कशी मान्य करू, असे मोठे कोडे त्या दोघांसमोर होते. ही वेळ काही त्याची जाण्याची नव्हती. आईवडील आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी वेगवेगळी स्वप्ने बघत होते. लवकरच नवीन घर व त्याच्या लग्नाची स्वप्ने पाहत असतानाच अचानक रिबेलो कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याची आई हात जोडून देवाकडे गाऱ्हाणे करू लागली. देवा, तू असे का केलेस? तू आमच्याबरोबर असा का वागलास रे? आमच्यावर असा प्रसंग का आणलंस? असं बोलत त्याच्या बाबांनी तर आपली व्यथा व्यक्त केली. घराची संपूर्ण जबाबदारी या मुलावर सोपवून जीवनाचे सार्थक आणि साफल्य याचा आनंद घेत विसाव्याचा विचार करत असतानाच नियतीने मात्र आपला वेगळाच खेळ रचला होता. नियतीसमोर हतबल होण्यापलीकडे माणसाच्या हातात काहीच नसते. ही अतिवेदनादायक बातमी इनुशा बापाला कळताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि ते विलाप करू लागले. ते बोलले, ज्या खेळावर जीवापाड प्रेम केले त्याच खेळासोबत तू शेवटचा श्वास घेतलास का रे बाबा? त्याचे मित्र आपापसात बोलत होते, देवा, का रे वागलास तू असा? खरोखरच तू एवढा निर्दयी आहेस का रे? पण देवाच्या योजना मात्र आपल्या विचारांच्या पलीकडे असतात. संपूर्ण गावात अगदी दुःखी वातावरण असताना देखील त्याची आई देवाकडे ममतेच्या अपार प्रेमापायी भावनाविवश होऊन भीक मागत होती. देवा, तू एवढा निष्ठुर कसा होऊ शकतो? तुला तर प्रेमाचे आगर संबोधतात, मग ह्या मातेच्या संपूर्ण आयुष्याचा असा खेळ खंडोबा का केलास? असे गाऱ्हाणे देवाकडे करत होती. मात्र तिचे देवावरील अपार भक्ती आणि ठाम विश्वासामुळे तिने मनात निश्चय केला की माझ्या मुलाच्या आठवणी आणि त्याच्या स्मृती मी अखंड तेवत ठेवण्यासाठी समाज उपयोगी गरीब गरजवंतांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि 1 वर्ष व्हायच्या अगोदर ह्या मातेने घरात एक आगळा वेगळा विचार मांडला. कुटुंबियांनी देखील त्यास होकार देत आपल्या मालकीची चुळणे तलावाशेजारी असलेली शेतजमीन संपूर्ण समाजाला गरजवंतांना आपले सामाजिक वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी एक सेंटर उपलब्ध करावे ही संकल्पना उदयास आली. इनोसेंट हा सायन्सचा पदवीधर BSc होता व नेटफ्लिक्स या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पदावर काम करीत होता. फुटबॉल, क्रिकेट खेळाबरोबरच चर्च व सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यायचा. लहान मुलांवर व मुक्या प्राण्यांबद्दल त्याला विशेष प्रेम होते. असा हा इनोसेंट
नावाप्रमाणेच गावात सगळ्यांचा लाडका प्रिय होता. आज या घटनेला 1 वर्ष होत आहे. इनोसेंटच्या स्मरणार्थ आई वडील चार्ल्स व मॅग्दलेना चुळणे तलाव शेजारी असलेल्या शेत जमिनीवर त्याचे स्मारक बांधून या सेंटरचा फायदा समाजातील सर्वांना होऊन वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने इनोसेंटची आठवण अशी प्रबोधात्मक उपक्रमाने होत राहावी म्हणून या सुंदर वास्तूचे अनावरण आज झाले. जवळजवळ 250 प्रेक्षक सहज बसू शकतील अशा निसर्गरम्य खुला हॉलची रचना इनोसेंटचे मित्र, तरुण आर्किटेक्ट आर्यन डाबरे व साहिल मस्कारनिस यांनी केली आहे. जागृती श्रावणोत्सव 2024 हा आंतरशालेय कला क्रीडा महोत्सव 15 ऑगस्टपासून इनोसेंट मेमोरियल सेंटरमध्ये आयोजित होणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार सिक्वेरा बंधूंनी ख्रिस्त राजा येशूच्या जवळ इनोसेंटची हुबेहूब मूर्ती साकारली आहे. फादर थॉमस डिकॉस्टा यांनी प्रार्थना व आशीर्वाद या वास्तूवर दिला. इनोसेंटचे आजोबा इनुशा व आई वडिलांनी पुतळा व सेंटरचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूपा डाबरे व सारिका डिसूजा यांनी केले. प्रास्ताविक क्रिस्टोफर रॉड्रिग्स यांनी केले. ही वास्तू उभारण्यास ज्यांनी ज्यांनी हातभार लावलेला आहे त्या सर्वांचे आभार रिबेलो कुटुंबियांच्या वतीने डॉन डिकॉस्टा यांनी मानले. वार्षिक मिस्साबळी फादर मायकल जी यांनी अर्पण केली. फादर बॅप्टिस्ट लोपिस व फादर रॉबर्ट गुन्साल्विस यांनी या सेंटरला भेट दिली. 300 गावातील लोकांबरोबर वसईतील अनेकांनी उद्घाटन सोहळ्याला भेटी दिल्या. त्यात माजी नगरसेविका सौ किरण चेंदवणकर मॅडम, श्री समीर वर्तक, श्री मॅकेन्झी डाबरे, श्री जुरान लोपिस, वसईतील अनेक शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.